श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 417। उमाईसाचा उपहार स्वीकार। उमाईसाने सर्वज्ञांना दशमीच्या दिवशी उपहारासाठी विनंती केली। सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली तेव्हा रात्री ती विटाळशी झाली। सकाळीच सर्वज्ञांच्या दर्शनाला आली आणि दुरूनच दंडते केले। मग सर्वज्ञांपुढे सांगू लागली, जी सर्वज्ञांसाठी उपहार मी माझ्या हाताने करावा, सर्वज्ञांना पूजा वसर करावा, जेवण द्यावे ते माझ्या दैवात नाही जी। सर्वज्ञांनी सांगितले, बाई आम्ही असे बसलो आहोत, तुम्ही आम्हाला बघत आहात, आम्ही तुम्हाला पाहत आहोत, हे चांगले आहे की दूर दूर राहून धुराने डोळे भरणे चांगले? त्यापेक्षा असे आमच्या जवळ राहून दर्शन घेत निरूपण ऐकत असावे, ते काही तोट्याचे? आबाईसा उपहार तयार करेल, भट पुरोहित म्हणून आमची पूजा करतील, आम्ही तुमच्या पूजेचा स्वीकार करणार। तिने सांगितले, हो जी। सर्वज्ञांची फिरायला जाण्याची प्रवृत्ती होती, परंतु गेले नाहीत। मग उमाईसाला मुख्य करून सर्वज्ञांनी उपदेश केला। तेवढ्यात आबाईसाने उपहार तयार केला। भट्टोबासांनी सर्वज्ञांची पूजा केली। आबाईसाने सर्वज्ञांसाठी ताट केले, भक्तजनांसाठी पत्रार वडी टाकल्यानंतर सर्वज्ञांचे जेवण झाले। भक्तजनांचीही जेवणे झाली। उमाईसाने पंक्तीत जेवण केले। सर्वज्ञांनी गुन्हा केला, पानाचा विडा घेतला, सर्वज्ञ बैठकीवर बसले। उमाईसाने श्रीमुखीचे उचिष्ट पान मागितले। सर्वज्ञांनी सांगितले, बाई हे ग्राम्य व्रत, येथील नियम असा नाही, तुम्ही उचिष्ट पान खाऊ नये। मग उमाईसाने एक घोटभर पाणी घेतले आणि सांगितले, जी मी सर्वज्ञांजवळ 1 महिनाभर उपवासाला बसेल। तेव्हा तिला बाईसा म्हणाली, तुला उपवासाला बसायचे असेल तर एखाद्या देवळात जाऊन तेथे उपवासाला बैस, येथे बाबांजवळ नेहमी माणसे येतात जातात, गर्दी असते। सर्वज्ञांनी पण तेच सांगितले, बाई रावस गावाला जा, मग आम्ही तुम्हाला तेथे दर्शन देऊ। तिने म्हटले, हो जी। सर्वज्ञांनी आबाईसाला विचारले, बाई तुम्ही आम्हाला ओळखणार? तिने सांगितले, जी आम्ही आमच्या सर्वज्ञांना समृद्धाच्या प्रांतीत देखील ओळखू। नंतर त्या एकादशीच्या दिवशी गावाला निघाल्या। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।